नमस्कार. हर हर महादेव. मी बनवली आज आमच्याकडे खानदेशी बट्टी. त्यासाठी असं जाड पीठ दळावं लागतं. 1 किलो गहूला पाव किलोपेक्षा कमी मका घ्यावा लागतो. त्यात मी 1.5 वाटी पीठ घेतलं आणि थोडं धने पावडर घेतली. नंतर 1 चम्मच जिरा घेतला, 2 चम्मच ओवा घेतला, अर्धा चम्मच हळद, चवीपुरता मीठ घेतलं, 1 पिंच खाता सोडा घेतला आणि थोडं तेलासाठी मोहन घेतलं आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. पूर्ण मिक्स करायचं आणि मुठ्ठीमध्ये असं लाडू वळेल असं करून बघायचं. त्याने लक्षात येतं की मोहन चांगलं लागलं आहे आणि थोडं थोडं पाणी घेऊन आपण जसं पोळीचं पीठ मळतो ना त्या पद्धतीने हे बट्टीचं पीठ मळून घ्यायचं आणि मग नंतरून ते 10 मिनटं रेस्टला ठेवायचं तेल लावून. मग नंतर मी बट्ट्या करायला घेतल्या. थोडं तेल असं लावून बट्टी गोल गोल अशी दुमडून घेतली आणि त्याच्यानंतर थोडी वाळून ती अशी गोल गोल फिरून घेतली. त्या पद्धतीने सगळ्या बट्ट्या वाळून घेतल्या आणि मग उकडायला पाणी ठेवलं. झेपतं पाणी ठेवायचं उकडायला, म्हणजे बट्ट्या चांगल्या डुबायला पाहिजे त्यामध्ये आणि खूप मोठ्या गॅसवर उकडायचं 10 मिनटं, 10 ते 15 मिनटं उकडायचे आणि असे छान बट्ट्या फुलतात मस्त. मग कट करून घेतल्या त्या बट्ट्या आणि अशा थोड्याशा गार होऊ दिल्या. तेल चांगलं तापून घेतलं. तेलामध्ये एक एक करत बट्ट्या सोडल्या आणि छान सगळी बाजूकडनं बट्ट्या तळून घेतल्या. भंडारा असो, हळदीचं जेवण असो किंवा देवाचे कोणतेही कार्यक्रम असो, आमच्या इथं वरणबट्टीचं जेवण बनवलं जातं. आता महाशिवरात्री होती किंवा एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीला ह्या बट्ट्या केल्या जातात आणि त्या खाल्ल्या जातात. किती खरपूस अशी छान बट्टी झाली होती. तुम्ही बघितली ना. या पद्धतीने तुम्ही बट्टी बनवून बघा. बट्टीचं थोडंसं जाडसर दळलं जातं, त्या पद्धतीने दळून आणा आणि मग तशी बट्टी करून बघा तुम्ही. तुम्हालाही खूप आवडेल. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हर हर महादेव.